इकडे बीड जिल्ह्यामध्ये बहुमताजवळ येऊन राष्ट्रवादीला सत्ता मिळाली नाही आणि त्यानंतर आता विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे आणि माजी आमदार सुरेश धस यांच्यामध्ये चांगलीच जुंपली आहे। काल बीड जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादीतून बंडखोरी करत धस यांच्या गटाने भाजपला मदत केली आणि त्यामुळेच भाजपचा अध्यक्ष बीडमध्ये पाहायला मिळतोय। जिल्हा परिषदेमध्ये धनंजय मुंडेंनी विश्वासघाताची भाषा केलेली आहे धस यांच्याबद्दल आणि या सगळ्या पार्श्वभूमीवरती सुरेश धस यांचं नेमकं काय म्हणणं आहे त्यांच्याचकडून आम्ही जाणून घेतलं। राष्ट्रवादी काँग्रेसने धनंजय मुंडे यांचं नेतृत्व पुढे आणलं खरं, परंतु त्यामुळे मुंडेंच्या बीड जिल्ह्यामध्येच राष्ट्रवादीचे जुने नेते आणि मुंडे यांच्यामध्ये संघर्ष सुरू झाला। या संघर्षाची परिणिती म्हणजे नुकत्याच झालेल्या जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत सुरेश धस यांनी त्यांचे 5 समर्थक जे सदस्य आहेत त्यांच्यासह भाजपच्या आणि शिवसंग्रामच्या उमेदवाराला मतदान केलं, ज्यामुळे 60 पैकी 26 जागा जिंकून सर्वात मोठा पक्ष ठरलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसला जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदापासून वंचित राहावं लागलं। त्यानंतर सुरेश धस आणि धनंजय मुंडे यांच्यामध्ये जो संघर्ष आहे तो चव्हाट्यावरती आलाय। आपल्यासोबत सुरेश धस आहेत। सर, धनंजय मुंडेंनी म्हटलंय की सुरेश धस यांचं राजकारण विश्वासघातकी आहे। जे स्वतःच्या रक्ताचे होऊ शकले नाहीत, ज्यांनी स्वतःच्या काकांचा विश्वासघात करून परळी नगरपालिका जिंकली, त्यांनी विश्वासघात हा दुसऱ्याला शब्द वापरणं हा फार मोठा जोक आहे असं मला वाटतं। आणि मी पवार काय कारवाई करायचे ते पवार साहेब अजितदादा ठरवतील, परंतु आमच्या जिल्ह्यामध्ये काही लोक पवार साहेब आणि अजितदादांपेक्षा सुद्धा आम्ही मोठे आहोत हे दाखवायला लागलेले हा आमचा मूळ वाद आहे। आणि जर हे मोठे नेते आहेत जे स्वतःच्या रक्ताचे होऊ शकले नाही, ते मला विश्वासघातके काय म्हणतात। 2 दिवस अगोदर पक्षाला सांगणं की मी तुमच्या बरोबर नाही 21 तारखेपर्यंत, ह्याला विश्वासघात कसा म्हणायचा? हा संशोधनाचा विषय आहे। मी विश्वासघात केलेला नाही, अजितदादांना सांगून केलेलं आहे। तुम्ही म्हणताय की तुम्ही राष्ट्रवादीच्या उमेदवाराला मतदान करणार नाही, तुमचे 5 समर्थक सदस्य हे आधी अजित पवारांना सांगितलं होतं तुम्ही? अच्छा, परंतु तरी देखील सुनील तटकरे यांनी नोटीस बजावलेली आहे, काही कारणं विचारलेली आहेत किंवा कारवाई करू असं म्हटलेलं आहे। मग कारवाई करतील ना, ते पक्ष कारवाई करेल, वरिष्ठ कारवाई करतील। धनंजय मुंडे हे कारवाई जे माझ्यावरती करा म्हणताय ते माझ्यानंतर पक्षात आलेले आहे आणि भाजपामध्ये म्हणतायत ना, तर त्यावेळेस हेच यांच्यामुळेच भाजपातून सुद्धा आम्ही बाजूला निघालेलो आहोत। अच्छा, नक्की काय घडलं पण ह्या जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीमध्ये की याचं जे मूळ आहे तुमच्या दोघांमधल्या वादाचं, हे निवडणुकीमध्ये जे काही प्रकार घडले बीड जिल्ह्यामध्ये त्याच्यामध्ये काय नक्की घडलं की तुम्ही जे काही उमेदवार उभा केले होते तुमच्या मतदारसंघामध्ये त्याला राष्ट्रवादी काँग्रेसच्या इतर नेत्यांनी म्हणजे खास करून धनंजय मुंडेंकडून मदत झाली की काय वेगळा काही प्रकार घडला? नाही, पक्षाला सांगू ना आम्ही काय केलंय। त्यांनी 40 मताने 100 मताने 50 मताने सीटं पडतात, कोण कोणाला काय मदत करतं, कोण काही ठिकाणी पैसे पुरविले जातात पक्षाच्या विरोधात, पक्षाचेच उमेदवार पडावेत म्हणून, आणि हे अशा ज्या काही चाली खेळल्या गेलेल्या आहेत त्याच्यामुळं विश्वासघातकी कोण आहे आणि दगाबाज कोण आहे बीड जिल्ह्यामध्ये सगळ्यांना माहिती आहे। जे दिवस सकाळी उगल्यापासून दिवस मावळेपर्यंत 5000 वेळा खोटं बोलतात, त्यांच्यावरती इतर लोक विश्वास ठेवत नाहीत, म्हणून पार्टीच्या विरोधात गेलेली जिल्हा परिषद। सर, आता तुमच्यामध्ये आणि धनंजय मुंडेमध्ये हा जो संघर्ष आहे त्याचा फटका राष्ट्रवादी काँग्रेसला बसला त्या ठिकाणी, तर राष्ट्रवादीच्या नेतृत्वाकडून तुमच्या दोघांचं मनोमिलन व्हावं यासाठी काही प्रयत्न झाले होते का अजित पवारांकडून किंवा शरद पवारांकडून? नाही, मनोमिलनाचा प्रश्न नाही। ज्या गोष्टी आम्ही केल्याच नाही त्या गोष्टी आम्ही करतोय अशा प्रकारच्या चुकीच्या माहिती पवार साहेबांच्या कानावरती सांगणं, अजितदादांच्या कानावरती घालणं, म्हणजे जाणीवपूर्वक माझ्याबद्दल राग येईल अशा पद्धतीचे काही खूप चांगलं प्लॅनिंग। आणि आमच्या पक्षामध्ये आता मी 3 वेळा निवडून आलेलो आहे जनतेतून, आता पराभूत झालो तरी सुद्धा 1,15,000 मतं आहेत मला,
आणि लोकसभेच्या वेळेस कोणी सुद्धा पाय धरू शकलं नाही गोपीनाथरावजी मुंडे साहेबांच्या विरोधात. हे सगळेच्या चड्ड्या पिवळ्या झाल्या होत्या आणि मीच लढलो ना त्यावेळेस. आता विधानसभेला जरी पडलेलो असलो तरी संपत्तीची लाट होती आणि 1,15,000 मतं घेऊन राज्यामध्ये सर्वाधिक जास्त मतं घेऊन पडलेला मी व्यक्ती. बरोबर आहे. आता हे तुम्ही मागच्या दारावाटचा नाही. बरोबर. आणि आमच्या पक्षामध्ये पुढच्या दारापेक्षा मागच्या दारावाट्यांचं जास्त चालायला लागलंय. म्हणून हे एकटा बीड जिल्ह्याचा प्रश्न नाही, अख्ख्या महाराष्ट्रामध्ये हे चाललेलं आहे. हे तुम्ही सांगितलं, तुम्ही जे काही योगदान दिलं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला. परंतु ह्या सगळ्या कालच्या प्रकारानंतर अजित पवारांच्या नावाने एक फेसबुकला पोस्ट आहे ज्याच्यामध्ये पक्षाने पण तुम्हाला मंत्रीपद दिलं किंवा जी काही पदं दिली त्याची आठवण तुम्हाला करून देण्यात आली आहे. तर त्याबद्दल काय म्हणाल? ते फेसबुकवरती मला वाटतं अजितदादांनी लिहिलंय असं मला वाटत नाही. दुसरेच कुणी असतील आणि त्यांना सांगणारे बहुतेक हेच लोक असतील. अजितदादा सरळ आहेत, अजितदादा असं लिहिणार नाही. तुमचा वाद धनंजय मुंडे सोबत आहे की पवार आणि अजित पवारांसोबत? नाही, माझा वाद काय आहे तो क्लिअर सांगितला ना. जे स्वतःच्या रक्ताचे होऊ शकलेले नाहीत त्यांच्याच विरोधात वाद आहे ना. आणि पंकजाताईंचं आणि यांचं भांडण असेल ते पर्सनल घराचं भांडण आहे. ते घराचं भांडण तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या याच्यावरती कसं काय आणायला लागला सगळ्या. आणि कुठं नाही, कोल्हापूरमध्ये भाजपा बरोबर गेली राष्ट्रवादी, सोलापूरमध्ये गेली, आणखी इतर उस्मानाबादमध्ये भाजपाच्या मदतीने झाली. मग एकटं बीडमध्ये मी जर भाजपाला किंवा पंकजाताईंना मदत केली असेल अशी काय आणीबाणी घडली जी बाकीकडे सगळीकडेच घडलंय. अगाजे घडलेच नाही असं असेल तर बरोबर आहे. हा तुमचा जो प्रश्न आहे तो बिनतोड आहे, त्याला उत्तर देणं राष्ट्रवादीच्या नेतृत्वालाही अवघड जाईल. परंतु आता ह्या तुमच्या भूमिकेनंतर साहजिकच चर्चा सुरू होईल, तुम्ही भाजपमध्ये जाणार का याची? अजून मी तसला काही विचार केलेला नाही. मी सांगितलेलं 21 तारखेपर्यंत मी 1 दिवसापुरता भाजपाबरोबर गेलेलो आहे आणि मी आत्ताही राष्ट्रवादीचा आहे, उद्याही राष्ट्रवादीचा राहील. परंतु राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये बॅकडोर एंट्रीवाल्यांची जी चलती चाललेली आहे, सगळेच MLC, मेंबर ऑफ लेजिस्लेटिव्ह काउन्सिल, मेंबर ऑफ लेजिस्लेटिव्ह काउन्सिलवरती मुख्यमंत्री होत नाही, मुख्यमंत्री मेंबर ऑफ लेजिस्लेटिव्ह असेंब्लीवर होतो. त्याच्यामुळं असेंब्लीवाल्यांना विचारलं जात नाही. हे दुर्दैव आहे. हे MLC वाले सगळं राजकारण करायला लागलेत, याच्यामुळं दुर्दैव असं व्हायला लागलं. तर सुरेश धसांचं म्हणणं आहे की दुर्दैव आहे की यांच्यानंतर जे कोणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये आले, बॅकडोरने आले, पाठीमागच्या दाराने आले, त्यांना पक्षाकडून अधिक महत्त्व दिलं जातं आणि त्यामुळेच त्यांनी पक्षाचा आदेश असतानाही भाजपच्या समर्थक उमेदवाराला त्यांच्या सदस्यांमार्फत मतदान केलंय. कॅमेरामॅन विजय राऊत, दारगोंजारी, ABP माझा, पुणे. तर सुरेश धस यांच्यावरती जे आरोप केले जात होते त्याचं खंडन त्यांनी केलेलं आहे आणि विश्वासघातकी आणि दगाबाज कोण आहे हे बीडकरांना विचारा असं धस म्हणतात. दरम्यान धनंजय मुंडे यांनी जे आरोप केलेले होते सुरेश धस यांच्यावरती, ते आरोप करताना काय म्हणाले होते धनंजय मुंडे आपण पाहूयात. बीडच्या नुकत्याच झेडपीच्या अध्यक्षांच्या निवडणुका झाल्या, बहुमत असताना सुद्धा सत्तेपासून हुकावं लागलं. काय म्हणाल, काय कारण आहे त्याची? खरं तर आम्ही जनतेच्या लोकमतातून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी बीड जिल्ह्यामध्ये जिंकली आहे. एखाद्याने विश्वासघातकी राजकारण केलं आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्याच मान्यवर नेत्यांनी या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीसोबत विश्वासघात केला. त्याचाच परिणाम बीडमध्ये जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत आम्हाला पराभव पत्करावा लागला. सुरेश धस यांनी गंभीर आरोप केलेले आहेत. कुठेतरी तुम्ही वर्चस्व गाजवत आहात, त्यांना कुठेतरी मागे लोटलं जाते असा त्यांचा आरोप आहे. काय म्हणाल? पक्षाशी नाही, तुमच्याशी नाराजगी आहे त्यांची? माझ्याशी नाराजी असं मी तर कुठं पाहिलं नाही, पण त्यांची जर माझ्याशी नाराजी असेल तर मी फार काही जिल्ह्यामध्ये राजकारण करत नाही. त्यांनी त्यांच्या मतदारसंघात बोलवल्याशिवाय मी जात नाही. त्यामुळे नेमकी नाराजी काय? आता ते मंत्री होते त्यावेळेस आम्ही त्यांचे कार्यकर्ते होते, आजही ते पक्षाचे नेते आहेत, आम्ही त्यांचे कार्यकर्ते आहेत. आम्ही त्यांना कधी त्यांच्यापेक्षा आम्ही मोठे नेते आहोत हे दाखवलं नाही. आम्ही सभागृहाच्या बाहेर किंवा जाहीर सभेमध्ये सुद्धा सुरेश धस आमचे नेते या पद्धतीनेच आम्ही वागलो आहे. त्यामुळे नेमकं काय आहे हे सुरेश धसांचा नेहमीच आहे. ज्यावेळेस भाजपमध्ये होते त्यावेळेस राष्ट्रवादी काँग्रेससोबत हात मिळवणी करून भाजपचा असा जिल्हा परिषदेमध्ये 2005ला पराभव केला विश्वासघातकानं, आणि आता ते राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीत आहेत आणि भाजपसोबत हात मिळवणी करून या ठिकाणी राष्ट्रवादीचा पराभव करून भाजपच्या ताब्यात दिली.
हे त्यांच्या स्वभावात आहे, अंगात आहे विश्वासघात करणं. त्यामुळे फारसं काय पक्षश्रेष्ठींना याबाबत तक्रार करणार आहात, काही चर्चा करणार नाही. आहात? आता माझं काही म्हणणं नाही, पक्षश्रेष्ठींनी त्यांचा त्या बाबतीतला जे निर्णय करायचा आहे ते करावं. पण ही वस्तुस्थिती आहे की बीड जिल्ह्यातल्या सर्वांची ही मागणी आहे की आता याबाबत काहीतरी ठोस निर्णय, अशा विश्वासघातकी बीड जिल्ह्यातल्या राजकारणाच्या बाबतीत, राष्ट्रवादीच्या पुढाऱ्यांच्या बाबतीत निर्णय करायला पाहिजे. धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल. तर हे होते धनंजय मुंडे आणि विश्वासघात सुरेश धस यांनी केलेला आहे असं त्यांचं स्पष्ट म्हणणं आहे. कॅमेरा पर्सन अजित कदम सोबत ऋत्विक भालेकर, एबीपी माझा, मुंबई.